या बातमीचे प्रायोजक आहे एक्सपर्ट इंग्लिश क्लासेस अंबाजोगाई। आमच्याकडे स्पोकन MPSC व 5वी ते 10वी साठी इंग्लिश क्लासेस ऑनलाईन तासिका रेग्युलर सुरू साठी प्रवेश सुरू। आजच संपर्क करा प्रोफेसर अरविंद कुमार। एक्सपर्ट इंग्लिश क्लासेस घुगे हॉस्पिटल शेजारी अंबाजोगाई। मोबाईल नंबर 7276 11 40 44 93 074 40 407। नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील हे बुधवार दिनांक 2 जून रोजी अंबाजोगाईत आले होते। यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील म्हणाले। पत्रकार परिषदेनंतर डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मराठा समाज बांधव व विविध संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी आयोजित बैठकीतून संवाद साधला। लाखे पाटील हे आपल्या दौऱ्याची सुरुवात मराठवाड्यापासून करीत आहेत। ते या विषयावर संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत। या निमित्ताने अंबाजोगाईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, महाराष्ट्र राज्य कापून पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष महादेव आदमाणे, बालाजी शेळके, शरद देशमुख आदींची उपस्थिती होती। आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून विविध दाखले देत मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार व काँग्रेस पक्षाने केलेले प्रामाणिक प्रयत्न याची तपशीलवार व मुद्देसूद माहिती दिली। परवा देवेंद्र फडणवीसजींनी जी पत्रकार परिषद घेतली तो ओबीसीचा राजकीय आरक्षण संपवायचा विषय असेल, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं देशातील ओबीसीचं राजकीय आरक्षण आता संपलेलं आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 16/4/15/5 प्रमाणे नोकऱ्या आणि शिक्षण हा वेगळा विषय आहे, परंतु ओबीसीचं आरक्षण हा कॉन्स्टिट्यूशनल विषय नाही आहे। कॉन्स्टिट्यूशनल विषय दोनच आहेत, मागासवर्गीयाचं आरक्षण आणि आदिवासीचं आरक्षण। हे घटनेचा अविभाज्य आहे, भाग आहे। म्हणून केशवानंद भारतीचं जे काही लँडमार्क जजमेंट असेल त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचा बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये ह्या दोन समाजाचे आरक्षण आणि तेही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये देण्यासंबंधात घटनेने भूमिका घेतलेली आहे। आणि जोपर्यंत देशाची घटना आहे तोपर्यंत हे दोन आरक्षण बदलू शकत नाहीत। मंडल कमिशन नंतर काही निकष टाकून काही प्रवर्गांना मागास ठरवून ओबीसींना पॉप्युलेशनच्या 50% म्हणून 26% आरक्षण दिलं होतं। परंतु सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे हे स्टॅट्युटरी आरक्षण आहे, हे आरक्षण कॉन्स्टिट्यूशनल नाही आणि हेही आरक्षण 50%च्या वर जाता कामा नये, 50%च्या आतच असलं पाहिजे। डॉक्टर कृष्णमूर्ती वर्सेस युनियन ऑफ इंडिया या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं एक निकाल दिलेला आहे। हा निकाल दिला 2010-11 साली। त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय, कारण आता हा विषय जो होता तो जिल्हा परिषदचा फक्त गेला होता, पण जिथं जिथं ओबीसी आरक्षण आहे आणि ओबीसी आरक्षणामुळं चेअर होल्डिंग आहे, मग तो महापौर असेल, नगर परिषदेचा अध्यक्ष असेल किंवा ग्रामपंचायतचा सरपंच असेल, हे कुठलंही आरक्षण यापुढं न राहता सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट आदेश दिला आहे की आता ह्या जागा सगळ्या वॅकेट झाल्या पाहिजेत। सुरुवातीला त्यांनी ज्या काही 5 जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये हा निकाल होता, भंडारा, गोंदिया, नागपूर
अकोला आणि वाशिम. त्याबरोबर राज्यातल्याच ज्या त्या निवडणुका झाल्या होत्या, कारण कृष्णमूर्ती जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्युन्सी वाईज ट्रिपल टेस्ट घेऊन, ट्रिपल टेस्ट ही एक अट टाकलेली आहे डॉक्टर कृष्णमूर्तीच्या केसमध्ये. लोक ओबीसीची संख्या ठरवली पाहिजे, त्यांचं एक्झॅक्ट मागासले पण ठरवलं पाहिजे आणि त्यानंतरच त्यांना राजकीय आरक्षण दिलं पाहिजे. परंतु हे देत असताना सुद्धा इन प्रपोर्शनेट दिलं पाहिजे. इन प्रपोर्शनेटचा अर्थ असा 50%च्या वर जाता कामा नये. मग आता जे कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहेत, आता एखादा नंदुरबार सारखा जिल्हा आहे, तिथं ऑलरेडी SC आणि ST हे 50%च्या पुढे गेलेत, तर त्याला काहीच होल्डिंग नाही. ते जितकी असेल तेवढं करता येईल. गडचिरोली जसं आहे तसं करता येईल. पण आता हे दुसरी एखादी नगरपालिका आहे, समजा बीडची जिल्हा परिषद आहे, इथं जर या दोन्ही समाजाचं मिळून 42% असेल किंवा 32% असेल, तर उरलेल्या तेवढंच आरक्षण त्या ठिकाणी मिळेल इन प्रपोर्शन. कुठं 45% असेल तर 5% मिळेल, त्याच्यावर मिळणार नाही. 40% असेल तर 10% मिळेल, त्याच्यावर मिळणार नाही. आणि हा जो आत्ताचा खानविलकर यांच्या बेंचचा निकाल आहे, ह्या निकालाचा आधार हा डॉक्टर कृष्णमूर्ती यांचं जजमेंट आहे. आता खानविलकर यांच्या बेंचने हा निकाल दिला आणि परवा एक धादांत खोटी परिषद, पत्रकार परिषद राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या राज्याला विरोधी पक्षाची अत्यंत उच्च परंपरा राहिलेली आहे. आपल्याच उस्मानाबादचे उद्धवराव दादा असतील, दिबा पाटील असतील, दत्ता पाटील असतील, ह्या जिल्ह्याचे भूमिपुत्र गोपीनाथरावजी मुंडे असतील, इतरही विरोधी पक्ष असतील, यांनी राजकारण केलं. पण राजकारण करताना ह्या सगळ्या लोकांनी एक पथ्य पाळलं की सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा अर्थ चुकीचा सांगितला नाही. तो अर्थ आपल्याला पाहिजे तसा त्यांनी वळवला नाही आणि आपल्याला सोयीस्कर या पद्धतीने लोकांपुढे न्यायचं काम पाप त्यांनी केलं नाही. या राज्यामध्ये 70 वर्षामध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी हे पाप केलंय आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे निकाल ते राज्यभर सांगत सुटलेत. ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये त्यांनी परवा तेच केलं आणि मराठा आरक्षणामध्ये सुद्धा, मराठा म्हणजे SC BCचं आरक्षण आहे ओरिजिनली, आणि SC BC हा प्रवर्ग जो देशामध्ये आहे की आता 102व्या घटना दुरुस्तीनंतर OBC हा शब्दच संपला आहे. आता SC BC प्रवर्ग हाच शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. तर SC BCचंच फक्त त्या ठिकाणी जे काय आरक्षण आहे ते आहे. 102वी घटना दुरुस्ती झाली. आता 102वी घटना दुरुस्ती नेमकी काय? 102व्या घटना दुरुस्तीनंतर नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिला. हा दर्जा कशाखाली दिला? 338B खाली दिला. घटनेचे कलम 338B खाली. आता 338B खालीच का दिला? कारण ज्यावेळेस पासून मागासवर्गीयाचं आरक्षण चालू आहे ते 338 कलमाखाली आहे. त्यानंतर आदिवासीसाठी आरक्षण द्यायचा ज्यावेळेस विषय आला आणि त्याला म्हणजे नॅशनल कमिशन जे आहेत त्यांना कॉन्स्टिट्युशनल स्टेटस द्यायचा विषय आला, त्यावेळेस ते 338A म्हणून घटनेमध्ये समाविष्ट केलं. मागासवर्गीयाच्या 338 मधील सबक्लॉज कुठंच बदललेले नाहीत. जे 9 सबक्लॉज आहेत तेच सबक्लॉज 338A मध्ये आदिवासी बांधवासाठी सुद्धा सेम क्लॉज आहेत. नरेंद्र मोदी सरकारनं 14 ऑगस्ट 2018 रोजी 102वी घटना दुरुस्ती केली. तारीख लक्षात ठेवा. आणि
त्यानंतर त्यांनी घटनेमध्ये 338B खाली नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन, जे सगळे आता ओबीसी आपण म्हणत होतो, SCBC प्रवर्गासाठी देशातल्या मंडल कमिशनने जे प्रवर्ग मागास ठरवलेले आहेत त्या सगळ्या प्रवर्गासाठी आता SCBC हा शब्द आहे, OBC हा शब्द नाही आहे. तर ते 338B खाली टाकलं, पण टाकलं हरकत नाही. सब क्लॉज बदलले का? एकही सब क्लॉज त्यातला बदलला नाही. जो सब क्लॉज मागासवर्गीयासाठी आहे, जो सब क्लॉज आदिवासी बांधवासाठी आहे, तेच सब क्लॉज SCBC साठी या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्तीनंतर ठेवले. आता 8 क्लॉजवर आपण म्हणजे त्याच्यामध्ये घटनात्मक अधिकार आहेत त्यांना. कुणालाही जर समजा समन्स काढायचं असेल तर काढू शकतात, बोलवायचं असेल तर बोलवू शकतात त्या ठिकाणी, कुणाची चौकशी करायची असेल त्यांच्याकडे तक्रार आलेली तर देशात कुणालाही बोलू शकतात ते आता. आणि हे पूर्वी बाकीच्या 2ला होतं, ते आता या ठिकाणी लागू झालं. तर तिथं आहे इथं आहे, तर त्याच्यामध्ये विरोध करायचं काही कारण असायचं नाही. पण त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे हा 9 काय म्हणतो आता की नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन बरोबर कन्सल्टेशन शिवाय राज्य सरकारला SCBC प्रवर्गासाठी काहीही करता येणार नाही. कन्सल्टेशन शिवाय. आणि सर्वोच्च न्यायालयानं SCBCचं मराठ्याचं जे निकालपत्र 570 पानी दिलंय, त्यामध्ये कन्सल्टेशन याच्यावर जवळपास 70 पानं त्यांनी खर्च केलेत, वेगवेगळे निवाडे दिलेत. आणि त्यांनी सांगितले कन्सल्टेशन याचा अर्थ असा की आता राज्याला अधिकारच नाहीत. राज्यानं नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन जे सांगल तेवढंच करायचं, वेगळा शहाणपणा करायचं नाही. जास्तीत जास्त राज्य टपाली भूमिका निभावू शकतात आणि भीक मागू शकतात. पण देशामध्ये पहिल्यांदा आता एखादा प्रवर्ग मागास ठरवायचा असेल तर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. कन्सल्टेशन 9 सब क्लॉज. आता त्यानंतर आणखीन 2 क्लॉज घटनेमध्ये समाविष्ट झाले. त्यातला पहिला क्लॉज असा 342A1 आणि A2, जे संभाजीराजे मागणी करतायत आता की राज्याचीही भूमिका आहे, केंद्राचीही भूमिका आहे. 342A1 प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. तू-तू-मै करू नका. यांनी वेगळं जाऊ नये, त्यांनी जाऊ नये, यांचे अधिकार यांनी वापरावं. आणि 342A1 प्रमाणे जे अधिकार आहेत ते केंद्र सरकारने वापरले पाहिजेत. आता 342A1 प्रमाणे लेट डाऊन प्रोसिजर काय, त्यांनी शब्द वापरला आहे, लेट डाऊन प्रोसिजर. ती पद्धत अशी आहे, राज्याला एखादी विनंती करायची, भीक मागायची, तर त्यांनी राज्यपालामार्फत तो प्रस्ताव राष्ट्रपतीकडे पाठवायचा. तो प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो प्रवर्ग समाविष्ट करायचा आहे किंवा वगळायचा आहे, या संदर्भामध्ये राज्यपाल नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला ॲक्टिवेट करतील आणि राष्ट्रपतीच्या हुकुमानं वतीनं नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन या ठिकाणी काम चालू करेल. व ते काम काय करतील तर देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देतील. आता समजा आपण मराठा समाजापुरतं बोलू, ह्या समाजाला SCBC आरक्षण द्यायचं आहे, याच्यासाठी हा समाज पात्र आहे का नाही, हे आहे का नाही, ते आहे का नाही, तर याच्यासाठी ज्यांच्याही सूचना असतील, ऑब्जेक्शन असतील, सजेशन असतील ते तुम्ही नोंदवा. देशभर जाहिरात देणार ते. बरं, ही जाहिरात आली की जेवढे ऑब्जेक्शन आणि सजेशन आलेत ते नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन ऐकून घेणार आणि त्यानंतर ते त्यांची भूमिका ठरवणार की ह्या समाजाला आपल्याला इन्क्लूड करायचं आहे का एक्सक्लूड करायचं आहे. आणि तसा सल्ला ते राष्ट्रपतीला देतील. नॅशनल बॅकवर्ड क्लासचा जो सल्ला आहे हा राष्ट्रपतीचा निर्णय असेल आणि हा निर्णय संसदेवर बंधनकारक असेल. म्हणजे आता 342A1 प्रमाणे देशातील कुठल्याही SCBC प्रवर्गाला मान्यता द्यायचे अधिकार हे फक्त राष्ट्रपतीला राहिलेत, कुठल्याही राज्याला राहिले नाहीत. आणि वारंवार निकाल आल्यानंतर सुद्धा
घटनादुरुस्ती तुम्हीच केली, त्यात कलम तुम्हीच घातले, लोकसभेमध्ये बहुमताने तुम्हीच मंजुरी घेतली, राज्यसभेमध्ये चर्चा झाली, हुसेनभाई दलवाई असतील, दिग्विजय सिंग असतील किंवा तृणमूल काँग्रेसचे खासदार असतील, यांनी ऑब्जेक्शन नोंदवलं. सिलेक्ट कमिटीकडे तो विषय पाठवला. सिलेक्ट कमिटीकडे प्रत्येकाने ऑब्जेक्शन नोंदवले. एकाही ऑब्जेक्शनला राज्यसभेमध्ये जे जे नोंदवले त्याला केंद्र सरकारनं मान्यता दिली नाही. ते सगळे ऑब्जेक्शन फेटाळून लावले आणि फ्लोअरवर जे बहुमत लागतं ते त्यांनी तयार केलं आणि राज्यसभेने बहुमतानं 102वी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी मंजूर केली. आता लोकसभेनं 2/3 बहुमताने मान्यता दिली होती, राज्यसभेने 2/3 मान्यता दिली होती आणि कायदा होता. त्या कायद्याचं त्या बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं 14 ऑगस्ट 2018ला. आता यातली पुढची जी अट आहे किंवा घटनेतली 102व्या घटनादुरुस्तीनंतर ही सगळ्यात अवघड आहे. त्यामध्ये 366(26) प्रमाणे जो प्रवर्ग ह्या लेट डाऊन प्रोसेस प्रमाणे 342A1 मधली मी जी लेट डाऊन प्रोसेस सांगितली तिच्याप्रमाणे राष्ट्रपतीकडे गेला असेल, ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली असेल आणि त्याला मान्यता दिलेली असेल तर त्याची 26C म्हणून अंतिम मान्यता जी आहे ही राष्ट्रपतीकडे मान्यता देतील. आणि 26Cचा अर्थ असा आहे की तोच मागास प्रवर्गाचा नागरिक आहे. जर त्यांनी 26C ही प्रोसिजर केली नाही तो आता मागास प्रवर्गाचा नागरिक नाही. पण मंडल कमिशन नंतर ज्या ज्या मागास प्रवर्गाला देशामध्ये मान्यता दिली होती, शेकडो जातीला त्या ठिकाणी मागास म्हणून मान्यता दिलेली होती. हा विषय फक्त महाराष्ट्राचाच नाही, हा विषय संपूर्ण देशाचा आहे. तर सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या बेंचनं विचारलं केंद्र सरकारला की SCBC घटनादुरुस्ती ही 14 ऑगस्ट 2018 साली झाली. मग विरोधी पक्ष नेत्याच्याच भाषेमध्ये मग त्यावेळेसपासून आतापर्यंत का तुम्ही माशा मारत बसले होते का? 342A1 प्रमाणे तुम्ही 26C म्हणजे नागरिकाचा प्रवर्ग ठरवायचं काम का चालू केलं नाही? आणि आता त्यांनी आदेश दिलाय की स्टिप्युलेटेड टाईममध्ये राज्यामध्ये तुम्ही जा आणि काम तुम्ही संपवा. आता त्यामध्ये दुसरा एक सगळ्यात अवघड निर्णय सर्वोच्च न्यायालयानं त्यामध्ये सांगितलेला आहे की आता 102वी घटनादुरुस्ती झाली, 342A1 प्रमाणे 26C ठरत नाही तोपर्यंत या देशामध्ये कुणी मागास प्रवर्गाचा नागरिक राहिलेला नाही. हे काम नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनने 14 ऑगस्ट 2018ला चालू करायला पाहिजे होतं. पण केंद्राला माहीत होतं हे काम जर आपण चालू केलं तर देशातलं प्रत्येक राज्य आणि प्रत्येक जात अंगावर येईल. मग ते आपली दाबा धरून बसले की एकदा 102चं घटनात्मक काय आहे याच्या संदर्भात निर्णय होऊ द्या आणि त्यानंतर आपण आपली भूमिका ठरवू. आणि त्यामुळं त्यांनी काहीही भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. मग आता सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाला अत्यंत रेअर केसमध्ये सर्वोच्च न्यायालय ते वापरतं. एक विशिष्ट अधिकार आहेत की काही गोष्टीमुळं जर काही देशामध्ये गडबड होण्याची शक्यता असेल तर सर्वोच्च न्यायालय घटनेतील 142 कलमाप्रमाणे त्याला संरक्षण देतात. आता दरम्यानच्या काळामध्ये ह्या जातीच्यामुळं समजा जाता संपली SCBC प्रवर्ग तर सगळा गोंधळ उडेल ना. म्हणून त्यांनी आता दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या अधिकारामध्ये घटनेच्या 142 कलमाप्रमाणे आता त्यांनी संरक्षण दिलंय आणि ते संरक्षण आहे तोपर्यंत ते प्रवर्ग आहेत आणि त्यांनी त्याला टाईम लिमिट घालून दिली की तुम्ही आता हे काम चालू करा. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अधिकाराच्या
142 प्रमाणे संरक्षण मिळालं आहे, म्हणून प्रवर्गाला या ठिकाणी संरक्षण आहे. नाहीतर मंडल कमिशनच्या नंतर ज्या ज्या मागास जातीला मान्यता मिळालेली आहे त्या सगळ्या जातीला आणि देशातील SCBC प्रवर्गाला आता नव्यानं स्वतःला आपली जात सिद्ध करावं लागेल, प्रवर्ग सिद्ध करावं लागेल.